आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव दबावत आहेत. त्याचं मुख्य कारण आहे की जागतिक उत्पादनात झालेली वाढ. देशात सुद्धा मागच्या हंगामातला जो काही मक्याचा शिल्लक स्टॉक आहे तो चांगला होता. असं असतानाही नवा हंगाम जेव्हा सुरू झाला, ऑक्टोबरमध्ये नव्या हंगामातील नव्या मालाची आवक सुरू झाली, तेव्हा देशातील भाव हे स्थिरावले होते. येणाऱ्या काळामध्ये देशातील बाजारात मक्याला चांगला उठाव मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे दराला सुद्धा आधार मिळू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय. मग मक्याला नेमका कशामुळे उठाव मिळेल? दरामध्ये खरंच सुधारणा होईल का आणि झाली तर किती होऊ शकते? याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन. सुरुवातीला आपण देशातील मक्याचा बाजार नेमका कशामुळे सुधारू शकतो किंवा मक्याला मागणी कशामुळे वाढू शकते याचा आढावा घेऊयात. आता नुकतीच जी एक बातमी आहे इथेनॉलच्या संदर्भातली, ही आपल्यापर्यंत पोहोचलीच असेल. सरकारनं थेट ऊस आणि ऊसाच्या रसापासूनचं जे इथेनॉल निर्मिती आहे त्यावर बंदी घातली आहे. पण सरकारनं दुसरीकडं आपलं पेट्रोलमध्ये जे काही इथेनॉल मिश्रणाचं जे काही उद्दिष्ट आहे 2025-26 पर्यंत 20% वाढवण्याचं, ते कायम ठेवलं आहे. आणि सरकारचं असं म्हणणं आहे की थेट ऊस आणि ऊसाच्या रसापासून जे काही इथेनॉल निर्मिती होते त्यावर जी बंदी घातली आहे त्याचा परिणाम सरकारचं जे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टावर होणार नाही. सरकारचं असं म्हणणं आहे की देशातील इथेनॉल उत्पादन हे घटणार नाही, कायम राहू शकतं. मग यातून एक असा कयास लावला जातो की धान्यापासून जे इथेनॉल निर्मिती केली जाते ते देशामध्ये वाढू शकते. आणि देशात आपल्याला माहितीच आहे की धान्यापासून मुख्यतः तांदूळ आहे किंवा इतर धान्यापासून जे काही इथेनॉल बनवलं जातं त्यापासून ते इथेनॉलची निर्मिती वाढवणं याला खूप मर्यादा आहेत. कारण देशात आधीच तांदळाचा तुटवडा आहे. सरकारनं तांदळाचे भाव कमी करण्यासाठी वेगवेगळे उपायसुद्धा योजलेत. मग पर्याय राहतो तो मक्याचा. आणि यंदा देशातील मक्याचं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा काहीसं कमी झालं असलं तरी मक्याचा पुरवठा चांगला असल्याचं सुद्धा सरकारचं म्हणणं आहे. काही संस्थांचे अहवालसुद्धा तसं दर्शवतात. यंदा निश्चितच देशातील मक्याचं उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा कमी झालं आहे. यंदा सरकारच्या अहवालानुसार आणि वेगवेगळ्या संस्थांच्या अहवालानुसार देशातील मक्याचं उत्पादन 343 लाख टनांपर्यंत राहू शकतं. आता निश्चितच गेल्या वर्षीपेक्षा हे उत्पादन कमी आहे. त्याचं मुख्य कारण आहे दुष्काळी परिस्थिती. आता आपल्याला माहीतच आहे की यंदा दुष्काळाची परिस्थिती आहे. पावसामध्ये मोठे खंडसुद्धा पडले. त्याचा परिणाम मका पिकावर निश्चितच झालेला आहे. इतर पिकांप्रमाणे, खरीपातील इतर पिकांप्रमाणे मक्याचं सुद्धा उत्पादन घटलेलं आहे. यंदा 343 लाख टन मक्याचं उत्पन्न राहू शकतं असा अंदाज आहे. दुसरीकडे जर आपण आंतरराष्ट्रीय बाजार पाहिला तर आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव सतत दबावत आहेत. पण देशातील बाजारामध्ये मक्याचे भाव काहीसे स्थिरावलेले आहेत. आता आपण जर उत्तर भारत आणि दक्षिण भारतातले काही बाजाराचा आढावा घेतला तर असं लक्षात येतं की ऑक्टोबरपासून त्या बाजारांमध्ये मक्याचे भाव हे हमी भावापेक्षा कमीच होते. 2090 रुपये यंदा मक्याचा हमी भाव आहे. पण विशेषतः महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमध्ये हे भाव हमीभावापेक्षा जास्त होते. देशभरात मक्याची दर पातळी मागच्या काही दिवसांपासून आपल्याला 2000 ते 2200 रुपयांपर्यंत दिसते. त्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे मक्याला मिळत असलेला उठाव. मागच्या काही दिवसांपासून मक्याची मागणी वाढते असं खुद्द व्यापारी आणि काही खरेदीदार सांगतायत. यंदा देशातील मक्याचा वापर वाढेल असे अंदाज आता पुढे येत आहेत. देशात यंदा मक्याचा वापर 325 लाख टन राहण्याचा अंदाज आहे. त्यापैकी 200 लाख टन हा पशुखाद्यांसाठी वापर होईल, तर 125 लाख टन हा मानवी आहार आणि औद्योगिक वापरासाठी होईल. विशेष म्हणजे यंदाचा मक्याचा वापर यापेक्षा जास्त वाढू शकतो, कारण यंदा इथेनॉलसाठी मक्याची मागणी वाढेल असा एक अंदाज व्यक्त केला जातोय. पण दुसरीकडे जेव्हा निर्यातीचा विचार केला जाईल तेव्हा यंदा निर्यात कमी राहू शकते असा अंदाज आहे. कारण मागच्या काही आठवड्यांपासून, काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याचे भाव कमी झालेले आहेत. देशातले मक्याचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा जास्त आहेत. त्यामुळे मक्याची निर्यात आधीपासूनच कमी होते. आपले जे काही शेजारचे देश आहेत, नेपाळ, बांगलादेश, भूतान, ह्या देशांना इतर देशांकडून मका घेणं परवडतं, कारण भारताचा मका महाग आहे. असं असताना सुद्धा देशातले भाव टिकून आहेत. भविष्यात सुद्धा देशात मागणी वाढून भावाला आधार मिळू शकतो. त्यामुळे मक्याची निर्यात सुद्धा कमी होऊ शकते. पुढच्या काळामध्ये मक्याला जर जास्त मागणी वाढली तर दराला आणखीन आधार मिळू शकतो. मका बाजारातील अभ्यासकांच्या मते पुढच्या काळामध्ये मक्याला जशी मागणी वाढत जाईल तसे दरामध्ये आपल्याला 100 ते 200 रुपयांची सुधारणा सुद्धा दिसू शकते असा अंदाज काही अभ्यासक व्यक्त करतायत. आता रब्बीमध्ये सुद्धा मक्याची लागवड सुरू आहे किंवा काही ठिकाणी लागवड सुद्धा पार पडली आहे. पण रब्बीतील मका पिकाला यंदा पाणी टंचाई आणि वाढत्या उष्णतेचा फटका बसू शकतो. तसंच प्रतिकूल हवामान सुद्धा आहे. त्यामुळे रब्बीतील मका उत्पादनाला फटकाही बसू शकतो. पण नेमकं उत्पादन प्रत्यक्ष किती हातात येतं हे आपल्याला काढणीच्या काळातच कळेल. पण एकूणच इथेनॉल बाबतचं जे काही समीकरण बदललंय त्याचा आधार आपल्या मका बाजाराला निश्चितच मिळू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय. आपल्याला या सगळ्या घडामोडीबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.